संध्याकाळ अन्नाचा टाइम झाला. गाडी थांबली आपली इथं. कुठं थांबली? चारी बाजूनी डोंगर आहेत आणि या डोंगरामध्ये सगळेजण आता नाश्त्यासाठी थांबलेले आहे. इथून सगळेजण नाश्ता करणार, गाडीत बसणार आणि थेट गंगोत्रीला निघून जाणार. आता जाणार स्वर्ग क्रमांक 2 मध्ये. मंडळी, आता आपण पोहोचलोय उत्तर काशीमध्ये. आपण चाललोय गंगोत्रीला. पण मात्र आता हे पहा उत्तर काशीचा नजारा. घर आहे ती थांबा. पण मात्र पलीकडल्या बाजूला सिटी कशी दिसती, डोंगर, शहर आणि या शहरांच्या मधून आहे सुंदर अशी नदी. आय लव्ह उत्तर काशी. उत्तर काशीमध्ये आहे आपण. गंगा नदी. आता खरं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायची आणि दाखवायची. प्रत्येक गोष्ट दाखवता येत नाही, सांगता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हा नजारा पाहून घ्या. कारण की आत्ता मी तुम्हाला कुठं चाललं घेऊन माहिती आहे का? नाही, आम्हाला पप्पू शेट कुठं घेऊन चालल्यात माहिती आहे का? बबलीत बसून चालल्यात. पण आता आम्ही घुसलो आहे बोगद्यामध्ये, टणामध्ये घुसलेलो आहे. अंधार फार झाला आहे. इकडे बोगदे पण बघा त्याचं शिशोटी सुंदर आहे. साईडला माणसांना चालायला जागा सुंदर. पप्पू शेट्टी एक सेकंद 2 सेकंद गाडी फक्त स्लो करा. हां बस मनातलं बोलली. बघा आता कॅमेरा चालू आहे कर चालू कर ना. काय त्याचा बरं मुख घेतो बरं पडलंय बरं का. आत्ता जस्ट सुटलो आम्ही पाटकरी. मूर्ती घ्या थोडं. ए आपे तू हात तिकडे घे ना. आता आपण काही नाश्ता वगैरे केला नव्हता. सकाळी आपण तिथून निघलो, भात खाल्ला आणि आत्ता वाजलेत किती माहिती का? आत्ता वाजलेत 3:11 झालेत. खूप सारा प्रवास केला आपण. तुम्हाला दाखवलं की कसा आहे या
डोंगरामधला प्रवास. पण मात्र आता ही सगळी टीम अनिकेत दादा असेल, सारंग दादा असेल, प्रथमेश दादा असेल, यश असेल, ते सगळेजण आता मॅगी बनवतात खाण्यासाठी आणि मॅगी खाणार आणि त्यानंतर आम्ही गाडीला किक मारणार आणि निघणार कुठं तर गंगोत्री मातेच्या दर्शनासाठी. आता दर्शनाला चाललो आहे. आता तिथं गंगोत्री मातेच्या दर्शनाला चाललो आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तिथं आहे काय गंगा मातेचं उगमस्थान, गंगा नदीचं उगमस्थान आहे आणि हीच ती गंगा नदी. पाहू शकता तुम्ही तिथे बघा का किती स्पीडने चाललेली आहे सध्या. ज्या पद्धतीने आता ती चालली वाहतीये ना पाहावंच वाटतंय. आणि त्याचा तो आवाज जो आहे ना त्यामुळे मला आवाज दाखवतो मात्र खळखळ खळखळ कसा आवाज आहे बघा, कारण की स्पीडच तेवढा आहे पाण्याला. आता आम्हाला हरिण दिसले बघा. हरिण कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे, कुठे आहे? अरे नाही इथं मध्ये डोंगराच्या सेंटरला. आणि आम्ही कुठे, आम्ही सगळे असे बघतोय त्याला. काय लागते आहे मिलिटरी एरिया. खेळायचं नियोजन चालू आहे. फोटो कोण काढी दे रे. पोचलोय आता आपण गंगोत्री मंदिराच्या जवळ. आता आपण काय करणार, जाणार पहिलं स्नान करणार, गंगा स्नान करणार आणि त्यानंतर मात्र गंगोत्री मातेचं दर्शन घेणार. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. तुम्ही पाहत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या. काय गंगा मातेला भेटायला चाललोय. आधी स्नान करणार आणि नंतर गंगोत्री मातेच्या मंदिरात जाणार. त्याआधी तुम्हाला घरी बेस दाखवतो बघा. आता इथून आपण आतमध्ये जाणार सरळ. आता माझ्यासोबत आहे शुभम दादा आणि वैभव महाराज. आता आम्ही चाललोय. आता इथं कुठेतरी आसन पास दाखवायचं असेल, मग त्याच्याशिवाय आपल्याला सुट्टी नाही भेटणार. आता शुभम दादा कुठे पास दाखवायचं रे? चल चल पास दाखव चल. तर पास दाखवायचा आहे. हो उघडला ना जो किती झाली हां 3 तासात नाही 3 तासात 24% चार्जिंग झाले असं म्हणतात माझ्याकडे. इथं मोबाईल मलाच भेटलाय 10 अर्धा तास आणि तुम्हाला दिला अर्धा तास. इथं स्कॅन झाले. स्कॅन करायचं तुम्हाला अशा आता हे आपण गल्ली गल्लीतून चाललोय मातेला भेटायला. आता म्हणजे सगळा विषय की इथं काही गर्दी बिर्दी नाही. ऑफ सीझनला आल्यावरती तुमचं दर्शन एवढं मस्त होणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वरती डोंगरावरती पडलाय बर्फ. आता आम्हाला वाजती थंडी. आता ह्या सगळ्या गोष्टी असून सुधीला आम्ही चाललोय सगळे हापचड्डीवरतीच. काय ना महाराष्ट्राचं वातावरण आणि इकडल्या बाकीच्या राज्यांचं वातावरण जरा थोडं वेगळं आहे. हां गंगाजळ मी घरी नेलेलं आहे. आता काय सारखं सारखं नाही. आता मग आता म्हणून तुला एकच जग खपलं नाही आणि तू दुसरं घेऊन चालला. काय विषय नाही. पण आपण जुने गंगाजळ संपू आणि आता नवीन गंगाजळ न्यायला परत न्यायला येऊ. बघा कसं आहे कसं निस्ता राड आहे. पाणी बघा पाणी बघा. आता स्पीड बघा याला.
मात्र आम्ही चाललो ब्रिजवरून. आता हे सगळे चाललेत, आता स्नान करणार आणि त्यानंतर मातेचं दर्शन घेणार. तर पाहत राहा. आता इथे काय काय नवीन गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा मी छोटा छोटा प्रयत्न करणार आहे. तुम्ही पाहत राहा. आता आपण गंगा स्नान करण्यासाठी चाललेलो आहे. आता आपले सगळे कार्यकर्त्यांनी थोडे आंघोळ केलेले, आता मीच राहिले. आता मी पण चाललोय. पाहत राहा गंगा स्नान आपलं पण चालू करा. तर मंडळी आता आपण चाललेलो आहे गंगा स्नानासाठी. तर पाहत राहा, पाणी खूप थंड आहे कारण की वरून येतं पाणी, बर्फाचं पाणी येतं. पाणी सगळे म्हणतात की लय थंड आहे. आता मी चाललोय फिलिंग घ्यायला चाललोय. मला तुम्हाला एवढं सांगायचे की मी आता सुन्न पडलेलं आहे. गंगा घाटावरती आलो होतो, गंगा स्नान झालं. पण आता काय, आता जायचंय आम्हाला गंगा आरतीला. त्यामुळे आता दर्शन मग गंगा आरती. जय मा गंगे. आधी आरती मग दर्शन अशा गोष्टी होणार आहेत. त्यानंतर मग आपण कुठं प्रवास करणार, पुन्हा निघणार आपलं मिशन केदारनाथला. सगळे जय केदारनाथ. त्या आधी हर हर गंगे. मंदिरामध्ये भजन चालू आहे. आता तुम्हाला ते भजन दाखवतो, पाहत राहा. जीवन सफल करेगा अपना अंत नहीं पछताएगा. जीवन सफल करेगा अपना अंत नहीं पछताएगा. मां गंगे शरणम भवभयहरणम गंगे शरणम सब दुख हरणम. गंगे शरणम भवभयहरणम. अशा पद्धतीने रोज इथं भजन होतं. गंगोत्री मातेच्या मंदिरासमोर असं रोज भजन होतं. सुंदर भजन आहे. म्हणजे खूप वेळ झाले चालू आहे. पण मात्र आम्ही गंगा स्नानासाठी गेलो होतो, त्यामुळे आम्हाला वेळ लागला भजनाला यायला. आता आम्ही आलोय. सगळे आपले जेवढे आम्ही आलो मित्रमंडळी सगळे भजनात उभे राहिलेले आहे. आता आरती होईल थोड्या वेळी. त्यानंतर गंगा मातेचं दर्शन घेईन. ते दर्शन तुम्हाला दाखवेल. तुम्ही पाहता. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी शिवा रात्रि शिवा स्वाहा नमस्ते. जय तुम चांद
संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। ॐ हरि ॐ यदेन जगमय जन्तदेवा स्वानि धर्माणि प्रथमान्य धर्माते अनाकं महिमाना शचन्त यत्र पूर्वे शान्त्याः शान्तिरेवा। ॐ राजाधिराजाय प्रसय्यसायिने नमो वयं वै श्रवणाय गुरुवे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। ॐ विसर्गो संभाव्यां नमति संपत्ते भूमिदेवा। ॐ वेदान्तनाथाय विद्महे हिरण्यगर्भाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात्। ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ॐ तनुरुद्राय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रा प्रचोदयात्। ॐ महालक्ष्मी विद्महे सरस्वती धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। ॐ दुर्गति विद्महे विष्णुपादुकाय धीमहि तन्नो गङ्गा प्रचोदयात्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। नानासुगन्धपुष्पाणि यथाकारो भवानि च पुष्पाञ्जलि मया दत्तं तां परमेश्वरी। ॐ जय देवानि प्रचरन्त्यजिता हस्तानि मन्येनः एकाद्वन्द्सहस्रयोगरे वदन्मानि तन्मदे यानिकानि सर्वाणि धर्माणि तारिकानि विनश्यन्ते पुरन्दरां वदे। बोले गंगा मैया की जय। जाकर लोग लाइन से ही आरती का दर्शन लेंगे, फिर अपने स्थान पर बैठ जाएं। श्री गंगा सूत्र पाठ होगा, सभी लोग गंगा सूत्र पाठ का श्रवण करेंगे। ओम देवी सुरेश्वरी देवो आगे बढ़िए 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 तव जल महिमा गीतमे गाता नाम जाने तव महिमा आगे बढ़िए हरे पद पाद ये किनारा हाँ बढ़िए भैया आता मात्र आपली गंगा आरती नदीच्या काठी झाली. आता आपण मंदिरात चाललेलो आहे. आता तुम्हाला मंदिराचा एक व्ह्यू दाखवतो.
शिवालय कुठं हे गंगोत्री मातेचं मंदिर आहे आणि आता काही क्षणानंतर या ठिकाणी आरती सुरू होणार आहे. तर आरतीला इथे सगळे भक्तगण बसलेले आहेत. मात्र आपण इथं थांबलेलो आहे कारण की तुम्हाला का थांबलोय तुम्हाला बघायचे का. बघा आता थांबा कॅमेरा ऑफ तिकडं करतो पण आपण ह्या कारणासाठी इथं बसलेलो आहे. थेट मंदिरात आपण गंगोत्री मातेला आलोय. पण तुम्ही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचं सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि त्यानंतर महत्त्वाची अजून एक गोष्ट आहे की पूर्ण व्हिडिओ पाहायचे, अजिबात स्किप करायचे नाही. आपली 4 धामची ट्रिप अजिबात हुकू नका कारण की स्वर्ग आहे स्वर्ग. दुसरं मी काहीच बोलू शकत नाही. हॅलो मंडळी आत्ता गंगा आरती झालेली आहे मंदिरातली पण. आणि आता विशेष म्हणजे काय माहितीये का आम्ही सगळे थांबलो. मॉर्निंग में आप 4 बजे निकलिए, 3 बजे निकलिए. निघायचंच आहे का आज? तर जमात असेल तर ड्रायव्हर का म्हणतो पंडितजींचा नंबर घेऊ का? पंडितजींना आयची व्यवस्था जर कोणी येणार वगैरे असेल आयची व्यवस्था वगैरे काही असेल ना सेवाच करतात. आपल्या 4 धाम मधल्या दुसऱ्या धामाचं दर्शन झालेलं आहे. पण मात्र महत्वाची गोष्ट काय माहितीये का आपण ज्या धाम मध्ये जातो त्या धाममध्ये आपल्याला महाराष्ट्राचा कोणी ना कोणी भेटतोय. तर आज आपल्याला हा दादा भेटलेला आहे. दादा नाव काय? माझं नाव वेद. वेद दादा कुठून आलाय तू? मी नाशिकमधून. नाशिकमधून आलेला आहे दादा सुधीर नाशिकमधून गंगा मातेचं दर्शन घेण्यासाठी आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आपलाही ग्रुप आलेला आहे. आता दादासोबत गप्पा मारल्यात, पंडितजींसोबतही गप्पा मारल्यात.
खूप सारे त्यांनी सांगितलं की नाईटला निघू नका, पण आता हा निर्णय ग्रुपचा राहील. पुढे गेल्याच्या नंतर काय ठरेल काय नाही ठरणार. तर चला पाहत राहा आपला चॅनल. आणि एवढंच बोलेल कारण की आता खूप थंडी वाजते. जय भवानी. हा, जय बाबा. जय भवानी. दादा गुजरातमध्ये मराठी माणसं आहेत. हो, गुजरातमध्ये खूप मराठी आहेत. मी बडोद्यात राहतो. बडोद्यामध्ये म्हणजे बडोदा हे पूर्ण सयाजीराव गायकवाडांचं राज्य होतं. अजूनही सयाजीराव गायकवाडांचंच, पण तिकडे पाहिलं गेलं तर मोर दॅन 40% लोक मराठी आहेत. आणि खूप मोठा म्हणजे जगातला सर्वात मोठा पॅलेस म्हणजे लक्ष्मी विलास पॅलेस, तो आपल्या तिसरे सयाजीराव गायकवाडांचं. आणि आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी सुरतपर्यंत जे चढाई केलेली, त्याच्यामुळे सुरत, कच्छ आणि सौराष्ट्रामध्ये पण बरेच मराठी आहेत. पण सुरत आणि अहमदाबादमध्ये पण बरेच आहेत. हो, खूप आहेत, खूप. दादाचा व्यवसाय आहे. दादाचा व्यवसाय काय? मी फुल टाइम सोशल वर्कर आहे आणि वडिलांचं फॅमिली बिझनेस माझा लँड डेव्हलपमेंटचा आहे, रिअल इस्टेट. आम्ही जागा घेतो, डेव्हलप करतो, प्लॉटिंग करतो आणि सेल करतो. नाही, मला एक महत्वाचा प्रश्न. डायरी तुझ्या हातात दिसते, तू बरंच काय नमूद करून ठेवलेलं दिसते. ते काय आतापर्यंत कुठं फिरलाय तू? मी आतापर्यंत उत्तराखंड बरंच मी कव्हर केलं. सुरुवातीला मी हरिद्वारला आलो, हरिद्वार, ऋषिकेश, देहरादून कॅपिटल, त्याच्यानंतर हे गंगोत्री झालं आणि राजस्थान, अजमेर वगैरे कव्हर केलं. आता इकडून पुढे जाणार हिमाचलला. आणि माझी मातृभूमी महाराष्ट्र असल्यामुळे महाराष्ट्र पण ऑलमोस्ट सगळंच कव्हर झालंय. आणि गुजरात. महाराष्ट्र मातृभूमी आहे. दादानी महाराष्ट्र तर जपलंय, पण आता देश फिरायचा त्यांनी ठरवलेलं आहे. दादा, तुझी इथून पुढची सगळी वारी आपली देशाची वारी खूप खूप धन्यवाद. सक्सेस हो, ही सगळ्या देवांकडे प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. गंगोत्री मातेचं दर्शन झालंय, गंगा स्नानही झालंय. आता आपण निघालेलो आहे आपल्या तिसऱ्या टप्प्याला, म्हणजेच कुठे, केदारनाथ बाबांना भेटण्यासाठी. आता तुम्ही पाहत राहा. आणि जर कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, इतरांनाही पाठवा, जेणेकरून आपला एक मराठी मुलगा चारधामची ट्रिप करतोय आणि तिथल्या काही गोष्टी एक्सप्लोर करतोय तुमच्यासाठी. तर ते दाखवा, इतरांनाही, तुमच्या पाहुण्यांनाही सांगा. आणि जास्त काय नाही, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. रात्रीचे 12:09 झालेत आणि ह्या टायमाला व्हिडिओ बनवायचीच नव्हती, पण त्याला कारण लय मोठे. कारण काय माहिती का? सफरचंद. ते सफरचंद कसं, तर हे बघा. हे पप्पू शेटे ना आधी येऊन गेलेलं आहे. मागच्या वेळेस आलं होतं, म्हणलं की लय भारी आहे इकडं सफरचंद, लय भारी म्हणले. हर्षल गावामध्ये सफरचंद म्हणल्यावरती मग आम्ही पण जातानीच लय टाव करून होतो. टाव करून मग असं की पकडे एक ना एक जागा नीट चेक करून गेलो. म्हणजे येताना रात्री अंधार होईल, मग अंधारात डाव टाकता येईल. मग पप्पू शेटने सांगितलं तसं आम्ही जरा थोडं ऐकलं, कारण की सगळी बरं कशी आहेत, भुकेलेली होती. सफरचंद काय ताजा कुणालाच भेटला नाही. आता आम्हाला ताजा भेटला याचा आनंद आम्हाला लई आहे बेकार. आणि कधी उत्तरकाशीत आले आणि कधी तुम्ही चारधाम करायचे ठरवलं आणि उत्तरकाशीत आले आणि गंगोत्रीला आले, तर येताना हर्षल नावाचं एक मोठं गाव लागतं, त्याला मिनी स्वित्झर्लंड असंही म्हणलं जातं. गंगोत्री ना, हा, गंगोत्रीला आले तर मिनी स्वित्झर्लंड लागतं बघा, हर्षल नावाचं गाव. त्या गावात आहे ना सफरचंद पिकलं जातं. आता ते आम्ही झाडाचं तोडलंय ताजं आणि त्याच्यावरती डाव टाकतोय. मला काहीच बोलायचं नाही, आता लय उशीर झालाय. आता आम्ही आनंद घेतो, मनसोक्त खातो. गुड नाईट. ही अतिल मिड नाईट खूप बकरं भेटल्यात बघा. आता चारधाम करतोय म्हणून काही पण नाही बोलत आम्ही, नाहीतरी ना बघा एवढ्या रात्रीची आपली बकरं जर हिंडली, खरं की नाही? अय बाबू शेठ,
एवढ्या रात्री जर आपली बकरी हिंडली तर काय होईल? हो. आपली गाडी रात्री त्याला धरून कापतील. इतकं सुंदर लागतं ना भाई. स्वाग आलं गे. तुम्ही खातो, तुम्ही व्हिडिओ बघतच, इथून पुढे बी बघा. अजून काय नवीन गावलं तर पप्पू शेठ आम्हाला सांगणारच आहेत, आणि मग ते आम्हाला गावल्याच्या नंतर ना आम्ही तुम्हाला दाखवणारच आहेत. बघत राहा. आनंद आहे. आणि हा भाऊ एकदा 4 धाम कराच, कारण की आता दुसऱ्या स्वर्गात जाऊन आलोय आम्ही. नाद होतो नाद. आपल्याला आता बघा ती आज दिली लांबी. येड्या काय तर टनलय भरती तो तिकडे. निमेराची बकरी लागल्यात आता बघा. आता एवढ्या बकरांमध्ये 10 बकरे गावल्यात. आता कसं व्हायचं? और जॉब से भी बड़े बड़े लोग हैं सब. हे, सच में बात आहे. बोलता. ते सगळे इथे घे, चल. कुकू टीवी वाले हो गए कुकू. कुकू टीवी. अरे सब यही शूट करते हैं. अच्छा. अरे सच में. मंडळी आता आपण सध्या कुठे चाललोय? केदारनाथला चाललोय. 4 धाम पैकी 2 धाम आपले पूर्ण झालेत, यमुनोत्री आणि गंगोत्री. आता आपण केदारनाथला चाललोय. पण चालता चालता या डोंगरामध्ये सगळ्यांना भूक लागली, नाश्त्याचा वेळ झाली. इकडे नाश्ता चालू आहे. नाश्ता चालू आहे, सगळेजण नाश्त्याची तयारी करतात. पण मात्र वाटणी दीपक रावत चालले होते. आवडतो ना? दीपक चालले होते आणि त्यांचा एक युट्यूब चॅनल आहे. तिथे थांबले आपल्यापाशी. थांबल्याच्या नंतर काय म्हणले की दादा माझा एक युट्यूब चॅनल आहे, मला सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या ग्रुपला विनंती केली त्यांनी, पण आपण पण काही त्यांच्या विनंतीला डावललं नाही. आपण त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. दीपक रावत लॉगिंग हा त्यांचा यूट्यूबचा चॅनल आहे. तुम्ही नक्की त्यांच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि त्यांच्या या उत्तराखंडमधल्या सगळ्या उत्तरकाशी असो किंवा सगळ्या गोष्टी इथल्या एक्सप्लोर करतात. तर त्या तुम्ही पहा. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या इकडे नॉर्मल गोष्टी आहेत, पण इकडे हे सगळे डोंगर दरे आहेत, त्या सारख्या पाहायला भेटत नाही. आम्हाला पाहायला भेटतात. आम्ही तुम्हाला तेच सांगतोय की ह्या आहे काय तर हा स्वर्ग आहे. आणि हा स्वर्ग तुम्हाला साक्षात पाहायचा असेल तर तुम्ही या जन्मात या आणि दीपक दादाच्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुम्हाला एवढंच सांगायचे. आता आपण कुठे भेटणार आहोत? डायरेक्ट आपण केदारनाथच्या ट्रॅकला भेटणार आहोत. आपण एक ठिकाणी भेटू मध्ये, पण आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय आहे, आपण कुठे भेटणार आहोत माहिती आहे तुम्हाला? आता तर आपण भेटणार आहोत आधी, आता जिथं आपण मुक्काम करणार आहे तिथं थांबणार आहे, तिथे एखादा व्हिडिओ बनवू. पण सगळ्यात महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला चालू होणार आहे त्या केदारनाथच्या ट्रॅकवरती. आपल्याला भेटायचं कोणाला? भोलेनाथ थांबला भेटायचं. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. थँक्यू भैया.